पिक्सल बघू शकताय बंद आहे. एकदम सावकाशरीत्या ही जी वायर आहे मधली तुम्ही बघू शकताय ती आपल्याला कट करायची आहे. कटर घेतलेला आहे आपण आणि याला फक्त मधल्या याच्यानं रेष मारायची आहे. हाताला लागू नये याची तुम्ही दखल घ्यायची आहे. दोन्ही साईडनं आपण वायरला कट करून घेतलेलं आहे. थोडीशी वायर सोलून घ्यायची, अजून थोडीशी. पॉवरच्या वायरला काहीही इजा होऊ नये हे लक्ष ठेवावे. सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडनं पण करणार आहोत. बघू शकताय वायर आपण पूर्णपणे कट केलेली आहे. अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत दोन्ही वायर. लक्ष येते तुम्हाला. आता ही वायर आपण कट करून शॉर्ट करणार आहोत. तुम्हाला दाखवतो मी. पिक्सल बंद करून घ्यायचं आहे. पॉवर केबल कट करायची नाही आहे. पॉवर केबल आहे तशीच ठेवायची आहे बलांना. फक्त डेटाची केबल आपण कट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे वायर स्ट्रिपर असेल, अशा प्रकारचे वायर स्ट्रिपर पाहिजे. वायर स्ट्रिपरने अचूकपणे वायर छिल्ली जाते. बघू शकताय. जेणेकरून आणि आपण हे आता डेटा बायपास केलेला आहे. याच्या अशा प्रकारे दोन्ही साईडनं छिलिंग करून आपण ही जी डेटाची वायर आहे ती एकमेकांना जोडून घ्यायची आहे. जेणेकरून डेटाचा फ्लो सुरळीत होईल आणि आपल्याला समजून येईल की पिक्सलचे पुढचे बल्ब चालू आहेत का नाही आहेत. बघू शकता तुम्ही. पुढचे बल्ब परत चालू झालेले आहेत. इथंपर्यंत चालू झालेलं आहे आणि हे जे आहे हे बंद आहे. म्हणजे आपल्याला परत सेम प्रोसेस याला पण करायची आहे. शिलाई काढून घ्यायची आहे, बल्ब नवीन लावायचे आहेत आणि बायपास करून डेटा करून घ्यायचा आहे. जेणेकरून तुमचा पट्टा पूर्णपणे चालू होईल. बघू शकता तुम्ही. इथं आपण डेटा बायपास केलेला आहे जेणेकरून की हे पुढचे तिन्ही बल्ब चालू झालेत. पण इथं पण परत बलाला प्रॉब्लेम आलेला आहे. इथं पण ही सेम प्रोसेस केलेली होती. अशा प्रकारे हा पट्टा पूर्णपणे तुम्हाला रिपेअर करायचा आहे. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.